प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मंजू आणि सत्यासमोर येतो आर्यनचा खरा चेहरा. मंजूला कळतं प्रायव्हेट नंबरवरून आर्यनच फोन करत होता. नक्की काय ट्विस्ट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता मंजू सगळ्यांसाठी जेवायला बनवत असते. सत्या आणि मंजूचा प्लॅन होतो आणि ते आर्यनच्या रसामध्ये काहीतरी टाकतात आणि आता त्याचं पोट दुखण्यासाठी आणि आता ती मंजू सगळ्यांना जेवायला वाढते. सगळेजण तिथे बसतात येऊन डायनिंग टेबलवरती. आर्यन पण त्याच्या जागेवर येऊन बसतो. मंजू सगळ्यांना वाढते आणि काका पण आता तिथे येऊन बसतात आणि आता सगळेजण जेवण करत असतात. तेवढ्यात आता लगेच जे हे असते जे काका असतात ते काहीतरी विचारतात. तर आर्यन आता त्याचं होतं तो आता काय करू मी काय बोलू मला तर काही कळत नाही आहेत. आता काका म्हणतात की आता काय करायचं. काका म्हणतात की हे बघा आता आपण काय करणार आहोत. काका सांगतात की हे बघा तुझ्या वडिलांना एवढा थोडासुद्धा वेळ नाही आहे का रे. तुला थोडासुद्धा वेळ नाही देऊ शकत का ते. त्यांना कळत नाही का तुझ्या मुलाला थोडासा वेळ दिला पाहिजे. स्वतःच्या मुलाला वेळ नाही देऊ शकत ते. त्यांना कळतं की नाही काही असं म्हणत असते. तर आता ते म्हणतात की हे बघा तुम्हाला काय माहिती हो त्यांना खूप कामं असतात दौऱ्यात असतात ते. त्यामुळे ती वेळ नाही देऊ शकत. तर आता लगेच जी आत्याबाई असते ती म्हणते की हो तो दौऱ्यावर असतो दादा त्याच्यामुळे मीच आहे त्या लहानपणापासून त्याच्याजवळ. तर ती म्हणतात काही प्रूफ आहे का तुमच्याकडे काही ह्याचं आर्यनचे फोटो वगैरे काही आहे का काही आठवणी आहेत का. तर आता तुमच्याजवळ साधं आत्या असून एवढं सगळं काहीच नाही आहे असं म्हणत असतात. तर आता लगेच जो सत्य आहे सत्य म्हणत असतो की आता सत्य आणि मंजूला डाऊट येतो आणि आता लगेच इकडं मम्मी साहेब म्हणतात की चला जेवण करून घ्या. अहो काका एवढं दिवसातून एवढं भारी जेवण भेटलं तुम्हाला जेवायचं नाही का भूक नाही लागली का घ्या जेवण करून. तर लगेच आता सत्य म्हणतो की हो हो चला जेवा जेवा. आणि सगळेजण आता जेवण करायला लागतात. सगळेजण जेवत असतात आणि आता इकडं जी आत्याबाई आहे तिला खूप रस आवडतो आमरस. आणि ती म्हणत असते की वाव खरंच खूप भारी झाला रस हा मला खूप आवडतो. आम्ही तर तुम्हाला माहीत नाही आम्ही विदेशातून आम्ही लय लांबून लांबून आम्हाला बोलवतो माहिती का आंबे कुठून पण आंबे बोलवतो आम्ही. तर तुम्हाला माहीत नाही अजून असं म्हणत असतात. तर ते म्हणतात काय कुठून पण बोलवतात. तर ते म्हणते की हो आम्ही कुठं पण बोलवतो परदेशातून कुठून बोलवतो. तर आता ते म्हणतात अहो पण तिकडं आंबेच पिकत नाही ना. मग तुम्ही काही पण काय म्हणतात. ते म्हणते नाही नाही परभणीवरून बोलवतो आम्ही. परभणीला पण भेटतात ना आंबे तिथून. तर आता आर्यन म्हणतो त्याचं काय करून आम्हालाच कळत नाहीये. तर आता लगेच जयदीप म्हणतो वहिनी मला थोडा रस द्या ना. व आता मंजू त्याला रस देते आणि आता लगेच जो आर्यन आहे आर्यन म्हणत असतो आत्याबाई म्हणते की अगं सुनबाई मला थोडासा रस दे ना. तर आता लगेच मंजू म्हणते आता रस संपलाय आत्याबाई नंतर करेल मी तुमच्यासाठी. तर आता लगेच ती म्हणते की हां हां कर आमच्यासाठी नंतर आम्हाला आवडेल स्पेशल आमच्यासाठी कर. तर आता ती म्हणते काय आर्यन बाळा तुला रस नाही खायचा का घेऊ मग मला. तर आता आर्यन म्हणतो की हो घ्या घ्या. आर्यनला खूप राग येतो पण आता आर्यन त्यांना म्हणतो घ्या. तर आता लगेच मंजू म्हणते असं काय करता अहो त्यांचं त्यांना खाऊ द्या ना. मी करेल ना तुम्हाला नंतर एखाद्या दिवशी. तर ती म्हणते नाही नाही मला तर पाहिजेच आहे. तर आता लगेच आर्यन म्हणतो घ्या. तर आज लगेच आत्याबाई म्हणते हो मी तुझी आत्या आहे एवढी मन मोकळं नाही का माझं मन खूप मोकळं आहे. हे बघ तुला अर्धा घे मी अर्धा घेते. दोघं अर्धा अर्धा घेऊयात आपण. आणि दोघे अर्धा अर्धा आमरस वाटून घेतात आणि दोघे पितात. आणि आता लगेच तिथे सगळ्यांची जेवणं वगैरे होतात आणि सगळे जातात. मंजू किचनमध्ये काम करत असते. तेवढा तिथे आर्यन येतो आणि मंजूला म्हणत असतो काय बोलू मंजू मॅडम तुमचं किती कौतुक करू ना हेच कळत नाहीये. खरंच काय मस्त स्वयंपाक केला होता हो तुम्ही. मला तर खरंच खूप आवडला. खूप छान झाला होता रस आणि ते मला खूप आवडलं असं म्हणत असतात. तर ते म्हणतात की हो ना. तर आता लगेच म्हणतात की हो खरंच खूप भारी झालता. पण आर्यन म्हणतो की मला कसं तरी होतं थांबा पोटामध्ये. आर्यन तिथून आता बाथरूममध्ये निघून जातो. मंजू आणि सत्याचा प्लॅन सक्सेस होतो. आता आर्यन पुन्हा बाथरूममधून बाहेर येतो आणि म्हणतो की आता जाऊ मंजू मॅडमला भेटायला. येतो खाली मंजूला भेटायला आणि तेवढं तो मंजू बोलत असतो तेवढं ते काका येतात. म्हणतात काय रे काय करतो इथे तिच्यासोबत. तर आता लगेच तो म्हणतो की काही नाही हो बोलत होतो सहज असंच. तर आता लगेच म्हणतात की काय बोलत होता. तर त्याचं पोट दुखायला लागतं पुन्हा तो जायला लागतो. तर काका त्याला काठीने मागे ओढतात आणि आता लगेच काय तो काय झालं काका. तर काका म्हणतात काय रे कुठं जायचं आहे तुला कायची इमर्जन्सी आली. इमर्जन्सी म्हणजे काय कळतं का मला सांग मराठीमध्ये इमर्जन्सीचा अर्थ असं म्हणत असतात. आणि आता लगेच आणवाणी म्हणायचं त्याला. आणि आर्यन तिथून जातो पुन्हा बाथरूममध्ये. आता सत्य म्हणतो की आता वाघमार मी जातो. आणि सत्य आर्यनच्या रूममध्ये येतो त्याचा फोन घेतो. तेवढ्या तिथे आत्याबाई येते. आत्याबाई सत्य तू काका तुम्ही तर काय करताय मेजर असं म्हणते आणि मेजरला ती भेटत असते. तेवढं ते आता आर्यन पण येतो.
आर्यन आल्यावरती आता लगेच आत्याबाईचं पोट दुखायला लागतं, आत्याबाई बाथरूममध्ये जाते, असं तर दोघांचं चालूच असतं. तर बघूया आता पुढील भागामध्ये सत्य आणि मंजू पुढे आला हे आर्यनचं सगळं सत्य हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.